नमस्कार, आपण पाहत आहात महानगरी न्यूज. मी संतोष मोकाशी. इचलकरंजी शहरातील आणि परिसरातील बातम्या जाणून घेण्यासाठी महानगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पाहूया आजच्या महत्त्वाच्या बातम्या. कबनूर गोळीबार प्रकरणाच्या तपासात बेकायदा पिस्टलसह अन्य अग्निशस्त्रांची निर्मिती करून त्यांची तस्करी करण्याचा डाव उघडकीस आणत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि शिवाजीनगर पोलिसांनी उधळून लावला आहे. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली पिस्टल आणि 3 जिवंत राऊंड असा एकूण 51,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी शुभम दीपक सूर्यवंशी वय 25 राहणार साईनगर कोल्हापूर रोड कबनूर आणि जॉकी राजू माळगे वय 28 राहणार फुलेनगर कबनूर या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता सोमवार दिनांक 10 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आत्तापर्यंत निलेश कांबळे, शुभम सूर्यवंशी आणि जॉकी राजू माळगे असे 3 आरोपी निष्पन्न झाले आहेत. दरम्यान गोळीबारात गंभीर जखमी निलेश कांबळे याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर गुन्ह्यात वापरलेले बेकायदा पिस्टल आणि ते निलेश कांबळे याला पुरविणारा संशयित पोलिसांच्या हाती लागत नव्हता. आरोपी तसेच पिस्टलच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेने स्वतंत्र पथके तयार करून तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान जखमी निलेश कांबळे याने वापरलेले पिस्टल शुभम सूर्यवंशीकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हे पिस्टल विल्हेवाट लावण्याच्या उद्देशाने शुभम तिळवणी ते तिळवणी माळभाग रस्त्यावर फिरत असल्याची माहिती पथकाला मिळाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागू न देता शुभमला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली पिस्टल आणि 3 जिवंत राऊंड असा 51,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शुभमकडून मिळालेल्या माहितीनंतर शिवाजीनगर पोलिसांच्या तपासात हे पिस्टल जॉकी माळगे याच्याकडून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी जॉकी माळगे याला अटक केली. त्यामुळे बेकायदा अग्निशस्त्रांचा पुरवठा आणि संभाव्य तस्करीचा धागा पोलिसांच्या हाती लागला आहे. या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. हे आरोपी बंदूक तयार करण्याच्या मार्गावर होते. त्यांच्या मास्टरमाइंडलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. बंदूक तयार करून हवेमध्ये गोळीबार करून बंदूक ट्रायल घेत होती. त्यावेळीच हा अपघात घडला आहे. छऱ्याची बंदूक गावठी कट्टाचा प्रयत्न. जॉकी, शुभम व निलेश यांनी सुरुवातीला छऱ्याची बंदूक व गावठी कट्टा तयार करण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले आहे. प्रयत्न फसल्यावर 2 पिस्टल आणून त्यांची हाताळणी व निर्मितीचा प्रयत्न सुरू असतानाच निलेश गोळीबारात जखमी झाला. त्यामुळे अग्निशस्त्र निर्मितीच्या या धक्कादायक साखळीचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. आष्टा इंदोरमधून पिस्टल 65,000 जॉकी माळगे याने आष्टा व इंदोर येथून पिस्टल आणल्याचे तपासात समोर आले आहे. जप्त पिस्टल नातेवाईकाच्या मध्यस्थीने तब्बल 65,000 रुपयांना खरेदी केल्याचा पोलिसांचा संशय आहे. पिस्टल पुरवठ्याची पुढील साखळी आणि व्यवहारातील अन्य व्यक्तींचा शोध सुरू आहे.